नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकरी यांनी ई पीक पाहणी पोर्टलवर कापूस व सोयाबीन पिकाची ई पीक पाहणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रति शेतकरी प्रति पीक कमीत कमी क्षेत्रासाठी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच 10,000 रुपयाचे अर्थसहाय्य अनुदान कापूस आणि सोयाबीन पिकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। मित्रांनो, याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारच्या माध्यमातून नुकतीच निश्चित करण्यात आलेली आहे। याबाबतचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 30 ऑगस्ट 2024 ला शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता हा शासन निर्णय, ज्यामध्ये 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या ज्या काही कार्यपद्धती आहे त्याचा उल्लेख या राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी हा शासन निर्णय संपूर्णपणे वाचू शकता, ज्यामध्ये लिहिलेला आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीच्या जे काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीला या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता मंजुरी देण्यात आलेली आहे, मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी वाचू शकता, ज्यामध्ये कशा पद्धतीने हे खरीप हंगाम 2023 जे काही ई पीक पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाची नोंद केलेली आहे त्यांना हे अनुदान कशा स्वरूपाने मिळणार आहे याबाबतची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। या माहितीनुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांचे संपूर्ण नाव, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती, जे काही संमतीपत्र आहे या संमतीपत्राच्या माध्यमातून कृषी सहाय्यकाकडे ही शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून द्यायची आहे। त्याचप्रमाणे जे काही सामायिक क्षेत्रधारक शेतकरी असतील त्यांना सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार जे काही त्यांची रक्कम आहे त्या रकमेच्या त्या रकमेसाठी त्यांना सामायिक क्षेत्र जर त्यांचं असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्सेदार यांचे संमतीपत्र द्यावे लागणार आहे। त्यासाठी एकाच खातेदाराचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे लागणार आहे व एकाच खातेदाराचा आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक आणि जे काही संमतीपत्र आहे त्यासह हे त्यांना कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले जे काही संमतीपत्र व ना हरकत पत्र असणार आहे जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित व जतन करण्यात येणार आहे। महाआयटीने तात्काळ वेब पोर्टलवर विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर तो प्रमाणित करून द्यावायचा आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की शासन निर्णयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही कार्यपद्धती असणार आहे त्या संबंधीचा हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी वाचू शकता। व आता कुठेतरी जे काही 2023 वर्षामध्ये खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पोर्टलवरती आपल्या पिकाच्या नोंदी केलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व काही शासन निर्णय 30 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण हा संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थितपणे वाचू शकता, यामध्ये दिलेली माहिती आपण सहजपणे या ठिकाणी पाहू शकता। आणि अशा पद्धतीने जर तुम्हीही या सोयाबीन आणि कापूस क्षेत्रासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर तुम्हाला जे काही संमतीपत्र आहे, ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, त्यानंतर 7/12 असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयाकडे, कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहे आणि तुमचा आधार संलग्न असलेला बँक पासबुक देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। या ठिकाणी नेहमीच सरकारी योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन येण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।